हाय एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या केसांचं नशीब इथेच बदलणार. सध्या आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं विंटर हेअर केअर रुटीन शेअर करते. सो विदाऊट एनी फर्दर डिले लेट्स गेट इनटू टुडेज व्हिडिओ. विंटरमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे केस ड्राय, डॅमेज होणे आणि केसामध्ये जास्त डॅन्ड्रफ होणे. सो आजच्या व्हिडिओमध्ये त्याचंच सोल्युशन असणार आहे. हेअर केअरची सर्वात पहिली स्टेप आणि इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे केस विंचरणे, हेअर कोंब करणे. इथे हेअर कोंब करताना मी प्लास्टिकचा कंगवा नाही वापरते, मी लाकडी कंगवा वापरते. कारण थंडीच्या दिवसामध्ये आपल्या केसांमध्ये जास्त स्टॅटिक एनर्जी प्रोड्यूस होते, म्हणजे आपल्या केसांना करंट लागल्यासारखा होतो. आणि तेच जर का आपण लाकडी कंगवा वापरला तर तो जो करंट लागतो, या जी स्टॅटिक एनर्जी असते ती कमी प्रोड्यूस होते ॲज कम्पेअर टू प्लास्टिक वुडन कोंब. आपण जेव्हा केस विंचरतो तेव्हा नेहमी बॉटमपासून स्टार्ट करायचं, नंतर वर जायचं. अशा प्रकारे जर का आपण केस विंचरले तर आपल्याला हेअर ब्रेकेज कमी होतं. आपले केस खूप कमी प्रमाणात तुटतात. इथे मी लाकडी कंगव्याने माझे केस चांगल्या प्रकारे विंचरून घेतलेले आहेत. आता आपण करणार आहे हेअर मसाज. हेअर मसाज करताना मी नेहमी हा सिलिकॉन ब्रिसेलवाला हेअर मसाज वापरते. हा मी Flipkartवरून घेतलेला आहे. तुम्हाला जर का याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, एकदा चेक करा. स्काल्प मसाज केल्याने आपली जी हेअर ग्रोथ आहे ती बूस्ट होते, ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होतं आणि स्काल्प चांगल्या प्रकारे पेनिट्रेट होतो. अगर आपल्या स्काल्पवर जर का काही प्रोडक्ट बिल्डअप वगैरे असेल तर तोही रिमूव्ह व्हायला याने मदत होते. जेव्हा स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढतो तेव्हा हेअर फॉलिकलला जास्त ऑक्सिजन आणि न्यूट्रन मिळतात, म्हणजेच रूट स्ट्रॉंग होतात. स्ट्रेस कमी होतो. स्ट्रेस हा हेअरफॉलचं मोठं कारण असतो. मसाज केल्यावर स्काल्प रिलॅक्स होतो आणि टेन्शन कमी होतं. बेबी हेअर ग्रोथला सपोर्ट मिळतो. रेग्युलर स्टिम्युलेशनमुळे इनॅक्टिव्ह फॉलिकल ॲक्टिव्हेट होऊ शकतात. ड्रायनेस आणि डॅन्ड्रफ कमी होतो. आफ्टर हेअर मसाज मला एवढासा हेअरफॉल झालेला आहे आणि एवढा हेअरफॉल तर विंटरमध्ये नॉर्मलच आहे. आता मी हेअर ऑइलिंग करते आणि हेअर ऑइलिंग करताना मला होममेड ऑइलच यूज करायला आवडतं. कधीतरीच मी रेडीमेड ऑइल यूज करते. इथे मी ऑइलमध्ये वापरते मेथीदाणा, कढीपत्ता आणि अनियन. कांद्यामध्ये मुख्य घटक असतो तो सल्फर असतो. केराटिन प्रोडक्शन वाढवतो. केसांचं मुख्य प्रोटीन केराटिन आहे आणि सल्फर त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. अनियनमुळे ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होतं, स्काल्पला जास्त ऑक्सिजन मिळतो, हेअरफॉल कमी करतो, वीक रूट मजबूत करायला मदत होते. कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. स्काल्प इन्फेक्शन कमी करायला मदत होते त्यामुळे, आणि बेबी हेअर ग्रोथला सपोर्ट मिळतो. कढीपत्ता जो असतो त्यामध्ये आयरन रिच जास्त असल्याने हेअर रूट स्ट्रॉंग होतात. प्रीमेचर ग्रोइंग कमी करण्यात मदत होते. हेअर शाफ्ट मजबूत करतो आणि कढीपत्ता हा नॅचरल शाईन देतो. डॅमेज हेअर फॉलिकल रिपेअर करण्यात मदत करतो. मेथी दाण्यामध्ये प्रोटीन असतं जे केसांच्या मुळांना मजबूत करतं आणि हेअरफॉल कंट्रोल करण्यात मदत करतं. यामध्ये निकोटिनिक ॲसिड असतं जे स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढवून हेअर फॉलिकल स्टिम्युलेट करतं. मेथीदाणा जर का आपण रेग्युलर वापरला तर हेअरलाईन भागात नवे केस यायला, म्हणजेच बेबी हेअर यायला सुरुवात होते. तुम्ही जर का केसांना तेल नाही लावलं ना, तर मग ऑनेस्टली सांगते तुमचे केस वाढणं स्लो होणारच. कारण केसांची ग्रोथ फक्त शॅम्पूवर नाही, ती सुरू होते स्कॅल्पपासून. आपल्या स्कॅल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन कमी झालं की रूट्स वीक होतात आणि हेअरफॉल सुरू होतो. पण आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा तेल लावून मसाज केला तर स्कॅल्पला मिळतो एकदम नॅचरल थेरपी. त्यामुळे हेअर रूट स्ट्रॉंग होतात, हेअरफॉल कमी होतो, स्कॅल्प ड्राय असेल तर मॉइश्चर मिळतो, डॅन्ड्रफ कंट्रोलमध्ये हेल्प मिळते, हेअर ब्रेकेज कमी होतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट बेबी हेअर येण्यासाठी फॉलिकल्स ॲक्टिव्हेट होतात. आता हेअर ऑइलिंग केल्यानंतर 2 तासांनी मी केसांवर लावते हेअर टॉनिक. हेअर टॉनिकसाठी मी पहिला कांदा पिसून घेते आणि त्यामध्ये अद्रक ॲड करते. थंडीच्या दिवसामध्ये आपल्या केसांमध्ये खूप सारा डॅन्ड्रफ होतो आणि अद्रक हा डॅन्ड्रफसाठी खूप हेल्पफुल आहे. हा डॅन्ड्रफ कमी करतो. हे जे हेअर टॉनिक आहे आफ्टर ऑइलिंग मी नेहमी लावत असते आणि या टॉनिकमुळे तुम्हाला फर्स्ट वॉशमध्येच हेअरफॉलमध्ये डिफरन्स दिसेल. ही मी इव्हनली डिस्ट्रीब्यूट करते माझ्या हेअरवर आणि त्यानंतर मसाज करून घेते चांगल्या प्रकारे.
या हेअर टॉनिकमध्ये मी कांदा ॲड केलेला आहे आणि कांद्याचे बेनिफिट तर मी तुम्हाला आधी सांगितलेच आहे. हे जे हेअर टॉनिक आहे तुम्ही आठवड्यातून 1 या 2 वेळा हेअर वॉशच्या आधी वापरू शकता आणि हे वापरल्यानंतर फर्स्ट वॉशमध्येच तुम्हाला तुमच्या केस गळतीमध्ये डिफरन्स दिसेल. तुमची केस गळती कमी होणारच. हेअर टॉनिक लावल्यानंतर मी केसांवर लावतीये हेअर मास्क, जो मी घरीच बनवलेला आहे. या हेअर मास्कमध्ये मी ॲड केलेलं आहे दही आणि मेथी. मेथी हे मी एक रात्र आधीच भिजत ठेवलेली होती आणि सकाळ उठून मी त्याला पिसून त्यामध्ये दही ॲड केलं आणि त्याची फाईन पेस्ट तयार केली. दही यामध्ये मी यासाठी ॲड केलं कारण हिवाळ्यामध्ये आपल्याला डॅन्ड्रफ जादा होतो आणि दहीसुद्धा डॅन्ड्रफ कमी करायला मदत करतो आणि आपल्या केसांना मॉइश्चर द्यायला मदत करतो. दहीमधील नरिशिंग फॅट्समुळे केसांची मुळं मजबूत होतात. दह्यात लॅक्टिक ॲसिड असतो, जो स्काल्प क्लीन करतो आणि मेथीत आणि अँटी फंगल प्रॉपर्टीज असल्यामुळे कोंडा कमी होण्यात मदत होते. हा हेअर मास्क मी आठवड्यातून एकदा वापरतेच. हेअर मास्क लावल्यानंतर अर्ध्या तासाने मी हेअर वॉश करतेय चांगल्या प्रकारे. हेअर वॉशमध्ये मी शॅम्पू आणि कंडिशनर दोन्ही यूज करतेय. आफ्टर हेअर वॉश तुमच्या केसांमध्ये जर का थोडे-थोडे मेथीदानाचे कण राहत असतील, तर काही प्रॉब्लेम नाहीये. जेव्हा तुमचे केस सुकून जातील, तेव्हा ते आपोआप निघून जातील. सो त्याच्याबद्दल टेन्शन घ्यायची गरज नाहीये. लास्ट टाईम मी माझ्या कमेंट सेक्शनमध्ये वाचलं होतं, की हा हेअर मास्क केसातून लवकर निघत नाही. पण तुम्ही जर का चांगल्या प्रकारे हेअर वॉश केलात, तर ऑफकोर्स हे निघून जातं. हेअर वॉश झाल्यानंतर मी केस पूर्ण सुकल्यानंतर स्प्लिट एंड कट करत आहे. 3 महिन्यातून एकदा हेअर ट्रिमिंग करायचं आणि महिन्यातून एकदा या तुम्हाला जेव्हा-जेव्हा स्प्लिट एंड्स दिसतील, तेव्हा तुम्हाला स्प्लिट एंड्स हे कट करून घ्यायचे आहेत. कारण की स्प्लिट एंड हे कट केल्यानंतरच जातात. कोणत्याही क्रीमने वगैरे ते क्युअर नाही होत. सो कटिंग इज अ बेस्ट ऑप्शन. या तुम्ही हेअर ट्रिमिंग करू शकता. इथे मी छोट्या सीझरने मी स्प्लिट एंड्स कट करून घेत आहे. आपल्याला स्प्लिट एंड्स येऊ नये म्हणून आपल्या हेअर लेंथला आणि एंड्सना मॉइश्चराइज ठेवणं, हेल्दी ठेवणं आणि त्यांना हायड्रेट ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. सो मी स्प्लिट एंड्स कट केल्यानंतर मी केसांना आणि लेंथला आणि एंड्सला कोकोनट ऑइलचे 2 थेंब लावतीये, ताकी मला पुढे जाऊन स्प्लिट एंड्स वगैरे कमी प्रमाणात यावे या येऊच नये म्हणून. जर का आपण हे थोडंसं वॉर्म करून लावलं, तर आपल्याला स्प्लिट एंड्स वगैरे होणार नाहीत आणि आपली जी हेअर लेंथ आहे, हेअर एंड्स आहेत, ते मॉइश्चराइज दिसतील आणि हेल्दी दिसतील. मी नेहमी हेअर एंड्सला जोजोबा ऑइल किंवा सीरम अप्लाय करते. पण सध्या मी तुम्हाला कोकोनट ऑइलही यूज करू शकतो आपण वॉर्म करून. 2 थेंब या 3 थेंब पुरेसे आहेत हेअर एंडला. नाहीतर तुम्ही म्हणाल की हे थिक असतं, तर मग कसं काय? तुम्ही अप्लाय करू शकता, पण कमी प्रमाणात. सो धिस इज माय विंटर हेअर केअर रुटीन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणताही हेअर इश्यू असेल, हेअर प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही कॉमेंटमध्ये शेअर करू शकता. कोणती रेसिपी हवी असेल तर ते तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. नक्कीच मी ती ट्राय करेल आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला सांगेल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.